आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24। आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे आपले आरक्षण वाचवण्यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात दारव्हा तालुक्यातील आदिवासी बांधव या मोर्चात उपस्थित होते, असे आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळवले व काही मान्यवरांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या। चला तर पाहूया। आरक्षणामध्ये अनेक लोक घुसण्याचा प्रयत्न करत आहे। आम्हाला आमच्या घराचं रक्षण करायचं आहे, आम्हाला आमच्या शेताचं रक्षण करायचं आहे, आम्हाला आमच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे, आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकाराचं रक्षण करायचं आहे। हे रक्षण करताना मित्रांनो आम्हाला अत्यंत शांततेने त्यांच्या सूत्राचं पालन करा। सर्वांनी लाईन मध्ये चला, कुठलेही चुकीचे नारे देऊ नका, आपल्या मताने नारे देऊ नका। जे या विचार मंचावर या माईक पासून जे नारे होतील ते नारे आपण म्हणा, माझं जोरदारपणे प्रतिसाद द्या। हॅलो आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं।
नमस्कार, मी आलोय दारव्यामध्ये कविता मंगल कार्यालय. खरोखर आदिवासी समाजाचा एवढा भव्य संख्येने मोर्चा निघतोय. काय कारण आहे आदिवासी बांधवाजवळून आपण ऐकून घेऊया. चला तर माझ्यासोबत आदिवासी बांधव आहे. समान महाराष्ट्राची जनता लाईव्ह बघताय. हजारोच्या संख्येने आदिवासी खरोखर या मोर्चात सामील झालेले आहे. या मोर्चाचा संदर्भ काय आहे, या मोर्चाचा उद्देश काय आहे, या मोर्चाचा अंदाज काय आहे, या संदर्भात आपण संपूर्ण आदिवासी बांधवाजवळून ऐकून घेऊया. भाऊ, आपलं नाव काय? जगदीश बोरताटे. भाऊ, हे मोर्चा कशा संदर्भात काढण्यात आला? हे मोठ्या अशा संदर्भात करणार आहे की जे आमच्या समाजामध्ये घुसखोरी होत आहे, इतर समाजाची, ते घुसखोरी होऊ नये. त्यांचं आरक्षण त्यांच्याप्रमाणे त्यांना द्यावं, म्हणजे स्वातंत्र्य द्यावं. आमच्या समाजात येऊन आरक्षण देऊ नये, याकरता हे आरक्षण आमचा मोर्चा चालू आहे. धन्यवाद भाऊ. आपलं नाव काय? गजानन लक्ष्मण आंबोरे. भाऊ, धनगर आणि बंजारा समाज हे 7.5% आदिवासीतून आरक्षण मागताय का वेगळं मागताय? नाही, 7.5% मध्ये मागत आहे. धन्यवाद. आणखीन काही अदरवाईज माहिती संदर्भ या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात सांगाल का? नाही, आमच्या आदिवासी समाजाचं असं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणामध्ये इतर कोणताही समाज समाविष्ट करू नये आणि त्यात आम्ही कोणत्याही म्हणजे स्तरावर जाण्याची तयारी आहे. धन्यवाद. भाऊ, आपलं नाव काय? मी गणपत गव्हाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद. भाऊ, चांदा समिती सन 1969 साली निर्माण झाली. त्या चांदा समितीच्या संदर्भात काही बोलाल का? समितीच्या संदर्भात बोलण्या अगोदर ज्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागत आहेत, वास्तविक पाहत आहे 1950च्या अगोदरचा गॅजेट आहे आणि बाबासाहेबांनी घटनेच्या कलम 13 मध्ये लिहून ठेवलं की 1950च्या अगोदरचे विसंगत कायदे रद्द, त्याच्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही. पण जातीय दंगली लावून मूळ समस्येपासून दूर नेण्यासाठी सरकारनं लावलेले हे खऱ्या अर्थाने हे दंगल आहे. धन्यवाद. भाऊ, एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा हे तालुक्यानं निवेदन SDO साहेबांना देत आहे की इथंच आहे? हो ना, पण हे जातीय दंगली लावून आमच्या ज्या मूळ समस्या आहेत, आमची 12,500 विद्यार्थ्यांची भरती आहे, ते भरती नाकारणे, जात न्याय जनगणना न करणे, UM मध्ये घोटाळा करून निवडून येणे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव न देणे, या आमच्या ज्या मूळ समस्या आहेत या दाबून टाकण्यासाठी जातीय दंगली लावण्याचं समीकरण सरकारनं केलेलं आहे. हे फडणवीस सरकारचा डाव आहे. धन्यवाद. भाऊ, शेवटचा प्रश्न विचारतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून उपवर्गीकरण करण्यात आलं, हे संदर्भ योग्य आहे की अयोग्य आहे? हा, 131 खासदार जर आमचे SC STचे असतील लोकसभेत, तर आमच्या SC STच्याच आरक्षणाचं वर्गीकरणाची गरज काय गरज आहे आमच्या वर्गीकरणाची? आणि म्हणून हे 131 जे खासदार आहेत हे सर्व RSSचे दलाल आहेत, भडवे आहेत. म्हणून आमच्या SC STच्या
वर्गीकरणाचा हे मुद्दा काढत आहेत आणि हे चुपचाप बसलेले आहेत. धन्यवाद. हे होते आदिवासी बांधव. बहुसंख्येने दारवा SDO कार्यालयात आता अवघ्या इथून कविता मंगल कार्यालयामधून एक मिरवणूक, एक रॅली निघाली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सरकारचा हेतू पुरस्पर दुसऱ्या जातीला मजबूर करून जाती तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. हरिचंद चव्हाणसह मी रामधन जाधव, परिवर्तन न्यूज 24, तालुका प्रतिनिधी दारवा.